जमिनीतलं पाणी हे कधी ओढून नेईल तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करते हैं, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत। मस्त अशी सकाळ झाली, सूर्याने दर्शन दिले आज। गोताच दर्शन दिले बरं का आज। आणि ह्यांचं सकाळ सकाळ काय काम चालू झालंय बघा, कोळपाय चालू केले, कारण ह्यात गवत लय आले, दिसणार नाही इतकं बारीक गवत आहे, त्यामुळं खुरपायचं कधी म्हणून कोळपायला चालू केले। जमतंय का हो? त्यांच्या तालात आहे ते जमतंय का म्हणलं वा? जमतंय, पण सकाळ सकाळ रान जरा वरचं वल आहे, त्यामुळे चिकूल लागतोय। दैवाराने होतं थोडं जर का हडकलं रान की मग जमल बघ, आता लगेच जमायचं नाही, घडीभर तोपर्यंत वरी बसावं जाऊन। हा तसंच करावं लागेल। ती उगवायला लागले, परवा दिवशी पेरलेलं सूर्यफूल चित्र असते, चित्र लय खाते ती। चित्र जायचं। हा चला मग जाऊ तिकडच जाऊ, ती परत करू। जरा ऊन पडलं ना मग येईल करायला ही। मका सुद्धा आपली भारी आली बर का। आणि पक्ष्यांचा चिवचिवाट बघा सगळीकडे कसला भारी। होय, सकाळ सकाळ संगीत गाण्यांची अजिबात गरज नाही का नाही? पक्ष्यांची गाणी संगीत कसलं भारी वाटतंय। ताणतणाव सगळा कमी होतो ना। ह्या बघा कसा थवा चाललाय, आता ह्यात दिसणार नाही बरं का, बारीक थवा आहे, म्हणजे बारीक पक्षी आहेत, नाही दिसत। चला आपण आलो इथं, की कोक्या कशा झाडावर चढून बसले तर बघा, आता दाखवते तुम्हाला। हे का गेले तिकडे सगळ्या उडून, तो उकरून खात बसते ती सूर्यफूल सगळं वरी दिसायला लागलेलं। मग आम्ही आज सकाळ सकाळ आलते एकदा 5:45च्या आधी, तेव्हा चित्र होती चतुर पक्षी। सारखं असं यावंच लागतं इकडे राखण करायला, उकरून खात बसते ती। काळं रान दिसते अजून 4-5 दिवसांनी हिरवंगार दिसेल। कुठं उगवायला लागले, आताशी कुठं थोडंसं तोंडाला आलं हे असं। या बघा ही डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करते हैं, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। या चला हाय, बऱ्यापैकी येईल 2-4 दिवसात उगून, अजून 2 ते 3 दिवसात चांगलं दिसेल, तोवर जरा पाखरं जरा ताप देणार आहे, ते चित्रच तेवढी। हा चला, तर म्हणजे दुपारची वेळ झाली, गायना पाणी पाजून येऊ। आता वारं सुटलं, सगळ्यात जास्त भीती जर कशाची वाटत असेल मला तर ह्या वाऱ्याची। ती वाऱ्याला येड लावण्यासारखं वारं असतं बरं का, जमिनीतलं पाणी हे कधी ओढून नेईल तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही। ही वारं आबाळाला बी वारच काढतो बाहेर, आबाळाला इकडे यायला सुद्धा वारच मदत करतं। मग ह्याच्यावर कधी रुसावं आणि ह्याचा कधी गोडवा गावा हे बी समजत नाही मला। काही गोष्टी चांगल्या असतात तर काही गोष्टी वाईट असतात प्रत्येकाच्या जीवनात। चला पाणी पिऊन घ्या आता। हिनं कागद वाढला इकडं, आणि कागदाच्या खाली बघा अचानकच हे बघा किंग कोब्रा। किंग कोब्राच आहे की? हा किंग कोब्राच आहे की? हा,
हे बारकं पिल्लू आहे और गंजीत गेलं गेला कधी मांजरांना बोलवती का अवघड आहे हो आता ही गंजीतनं पेंड्या फिंड्या काढायचं सुद्धा लय बघून काढावं लागते ते गेलं आतमध्ये चला कसे आहे मामा बटाटे बटाटे कसे आहेत बटाटे बर पणाला 2 किलो आले बटाटे लय भारी बघा तुम्ही मला म्हणलं बघे तुम्हाला कसं घ्यायचं मोठे घ्या हे कमी सांगा 30 रुपये इथला आहे आम्ही वाडीवरनं आलो होता होय दिसला कसा नाही कुठे गेलता कार्ड काढाय कार्ड आणलं काढून तुझं आणलं का अजून नाही आणलं ना का दिलं का तुम्हाला लगेच हा तुम्हाला मेसेज कळला नसला ना मोबाईलवर Message येतो. का नाही आता आम्ही आणलं असतं पण त्याला तुम्हाला ओटीपी द्यायला जमतंय ना पावती दाखवा लागते की हा पावती नव्हती तुमची कधी काढलं होतं लगेच काढलं होतं आईचं काढलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढलं होतं हा आधार कार्ड केक केला आईने आमच्या येते डब्यात बर तिकडचे तूर आले का व्यवस्थित उगून आहे चांगले बर दाट झाली असं इकडची झाली ना बघितलं का इकडं जिकडं झाली दाट दाट झाले ना आणि ती दुसरी आपण दरवर्षी फिरतो ती ती आहे मापात ती मापात आहे पुन्हा मोठी झाली 5-7 ती की झालं हा तरी आता ते नाही माझ्या मनाने नाही सोडलं आणि अंतर. ते अंतर सोडलंय तरी म्हणतोय अजून हिला मेहनत होत नाही खुरपाय मरणाच मजूर लागतंय तिला मी सांगतोय तर ती हो बाई आम्हाला तर डबल ट्रॅक्टर फिरवावं लागते मग एवढी 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 साम ठेवली आहे त्यांनी सारे रोटर बसल बघ फक्त नाही रोटर बसतोय ग. आता ही सांगायला आमची तर डबल मेहनत करावं लागतं मध नाही इतकं अंतर ठेवलंय 10 फुटाचं 9 फुटाचं अंतर आहे काय 8-9 फुटाचा तिला मी सांगितलं तर तिला ऐकाय समजा मजूर लय लागतंय हो त्याला. रोटर मारावं लागेल रोटर मजूर लय लागतं नको रोटर बनवून द्यायचं बनवून टाकायचं 2-4 ह्यात पेड अजून आहेतच का की तात्याने खाल्लं तरी 2-3 तात्या खात्यात येतं बघा वांगी सारखी सारखी खवायला दोडका आहे नीच आहे ना दोडका हाय दोडका घरी. आहे? रोज देशी? दोन गावत्यात ते. एक येला आहे दोडक्याचं त्याला येते ते मग हाय मीच राहिली कारली आणायची थोडी अगं बाई आणायची का नाही दिशी एवढी आता उद्या हे आलं तर त्याच्या तुमच्याकडे ती दादा कसं ती दादा आलाच नाही 2-4 दिवस झाले. हा आज आणतो तर तुम्ही मग हे केलं आम्ही गेलतो की दाताचं डॉक्टर यायचं होता आज तिकडे गेलता होय ना म्हणे? दवाखान्यात गेलतो ती बी आला कोणा 4ला मग खाली गेलो आम्ही तिकडं मामाच्याकडे. हा मामाच तिकडे गेली दीपाकडे गेलती दीपाची गाडी घेतली. आल्या काय आली की किती खाली बसली गोट्यापाशी लय वेळ मग तिथनं वर गेली की फोन आला त्या डॉक्टरचा डॉक्टर यायला लागलाय म्हणून 5 मिनिटं दीपापाशी बसली परत आली तिला म्हणले ये ना आता परत एका दिवशी आणि आपल्याला तिकडे जाऊन मुग असायला बाया लावून परवडत नाही 3 बायला मुगाला 6 बाया गेल्या वा 5-6 बाया झाल्या बाया तूर आपण- आपल्याला आपण तूर खुरपायची तेवढं बाया बघा होय होय बघू काय बाया हा बघ असल्या तर म्हणजे मग जाऊ आता बाया ते एकदा खुरपून इथं मग काढली आणते बाई कुठल्या तरी सुटून कन्नडी परत ती हितली ती ह्याची बायको सुंदरा कचरीची सून अजून कोण काय दोघी तिथे होते कुठं जाते ते बघते जाऊन विचार. किती केवढी झाली तूर तिकडची आपली हा आता तर मंगळवारपासून तर दिसाय तोंडाला आलती मंगळवार हम्म. तू म्हणलं का 8 दिवस लागतात तोंडाला आलती काल बघितलं चांगली अशी कापणी इतकी झाली, झाली. 8 दिवस लागले. काल बघितली तर इतकी झाली हम्म. तारी इकडची तारीतली चांगली उचलून दिसती जरा मधल्या वाप्यातली जरा थोडी एवढी एवढी आहे. बरं झालं तुम्ही गेला मग पेरली नाही तर पुन्हा सडाक्यात पेरा बी आली नसती हा, मग काय पुढे गेलं असं दिवस मग काय करायचं तुरच नव्हती मग यंदा तरी अजून 2-4 दिवस आधी पेरू शकलो असतो आपण होय अजून 2-4 दिवस आधी फिरला असतं
आता उशीर झाला अर्धा डाब बी नाही ना ग फिरली. नाही नाही फिरली की आठ तर उगवून निघली की हा मग आहे. ती काल परवा हे झाले सोमवारी नक्षत्र निघले हो. तेव्हा तू ती करायची वर आलती हात दडातच. बरं. आता नेहमी तूर तशीच होती आपली गेल्याच वर्षी जूनच्या 1 तारखेला फिरली. नाही नंतर तू आम्ही इकडली मृग नक्षत्रातच पेरतो. गेल्या वर्षी सांगते त्याच्या पहिल्या आपण पहिलं मृग नक्षत्रातच पेरली होती मी. गेल्या वर्षी ना अजून वर्षी अजून सुद्धा. वर्षी बी मग आणि तुम्ही ह्याला पेरली. मी शेवट मृगाच्या शेवट पेरली, तुम्ही ह्याला सुरुवातीला पेरली. हा. 2-3 दिवसाचा फरक पडला होता. कुटवाडीहून भाजी आणली आपण मेथीची. मेथीची नाही आपलं मेथी म्हणजे शेपू, कोथिंबीर, काकडी आणली थोडी, आळूची पानं आणली, तर बटाटे आणले. एवढं 2-4 आयटम आणलं. आपल्या घरी बी आहे बाकीचं सगळं, भेंडी म्हणा थोडं दोडका कारलं. पण तरी पण जरा दुसरं खाऊ वाटतं. तर आपण मेथी लावू आपल्या घरी लावू. येस्तोर गस्त करस्तोर सगळ्याच गोष्टी घरी नाही त्यांना होत, पिकत नाही त्यांना. लावलेली गोष्ट कधीतरी संपते, मग ती परत संपल्यावर आपल्याला आणावं लागते बाहेरनं. होय. बरोबर आहे की. वड्या करू सकाळच्या. आळूच्या. बरं. तर मंडळी आता रात्रीच्या वाजले जवळजवळ 8. उशीरच झाला जरा थोडा. आणि जेवण करायचं मस्तपैकी झोपायचं.